In this video, we are going to start Unit 3, Phase Portraits for Planar Systems. या व्हिडिओमध्ये आपण युनिट 3 स्टार्ट करणार आहे फेज पोर्ट्रेट्स फॉर प्लेनार सिस्टीम्स. तर त्याच्या आधी एक दोन तीन डेफिनेशन डिस्कस करू आणि डायरेक्टली एक्झाम्पल्स. या चॅप्टरची ऑलरेडी मी तुम्हाला नोट्स क्लासरूमवर शेअर केलेली आहे. तुम्हाला तिथेही डेफिनेशन भेटतील. आधी फेज पोर्ट्रेट काय असतं, तर आपली जी प्लेनार सिस्टीम आहे एक्स डॅश इज इक्वल टू एक्स, याचं जे नॉन झिरो सोल्युशन त्याला म्हटलं आता ट्रॅजेक्टरी. नॉन झिरो सोल्युशनला म्हटलं तर ट्रॅजेक्टरी आणि सेट ऑफ ऑल ट्रॅजेक्टरीज इज कॉल्ड एज फेज पोर्ट्रेट. ओके, ऑफ दॅट सिस्टीम. आपल्याला या चॅप्टर मध्ये फेज पोर्ट्रेट्स स्केच करायचे. अजून ऍडिशनल इथे आपल्याला जी सिस्टीम आहे ती सिंक आहे, सोर्स आहे की सॅडल आहे हे पण आयडेंटिफाय करायचं असतं. ते आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला आयगेन व्हॅल्यूचा यूज करायचा असतो. सॅडल, सिंक आणि सोर्स. मग समजा आपल्या ज्या दोन्ही आयगेन व्हॅल्यूज आहेत त्याच्यातली एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह अशी जर आली तर त्यावेळेस त्या सिस्टीमला म्हणायचे सॅडल सिस्टीम. सिंक केव्हा म्हणायचं जेव्हा दोन्ही आयगेन व्हॅल्यूज निगेटिव्ह असेल. सोर्स केव्हा म्हणायचं दोन्ही आयगेन व्हॅल्यूज पॉझिटिव्ह असेल तर त्या सिस्टीमला म्हणायचं सोर्स. आता आपण डायरेक्टली एक्झाम्पल घेऊ. फर्स्ट एक्झाम्पल. तर या काही डेफिनेशन मी डिस्कस केलेलं नाही, ते आपण केव्हा डिस्कस करू जेव्हा आपल्याला त्या एक्झाम्पल मध्ये येतील तेव्हा त्या डेफिनेशन डिस्कस करू. जसं आता या पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला स्टेबल आणि अनस्टेबल लाईन फाइंड आउट करायची. आता या काय असतात आपण आता ते एक्झाम्पल सॉल्व्ह करतानाच बघू. ऑफ द सिस्टीम x dash is equal to x, where ए पार्ट मध्ये आपल्याला ए दिलेला आहे -2 1 0 2. फर्स्ट मॅट्रिक्स आहे. त्याच्यानंतर बी पार्ट मध्ये मॅट्रिक्स दिलेला आहे मॅट्रिक्स 1 0 0 -0 0 मायनस. मग आता करायचं काय आपल्याला स्टेबल अनस्टेबल लाईन्स फाइंड आउट करण्यासाठी आयगेन व्हॅल्यूज फाइंड आउट. आता इथे स्टेबल आणि अनस्टेबल ज्या लाईन्स आहेत ते येतात सॅडल सिस्टीम. म्हणजे थोडक्यात ही सिस्टीम सॅडल असली पाहिजे म्हणून त्यांनी आपल्याला विचारले की स्टेबल आणि अनस्टेबल लाईन्स फाइंड आउट. त्यासाठी आपल्याला आयगेन व्हॅल्यूज फाइंड आउट करावं लागतील. आणि आयगेन व्हॅल्यूज कशा येतील सॅडल केसमध्ये एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह. आपण आधी आयगेन व्हॅल्यूज फाइंड आउट. त्यासाठी काय करतो आपण डिटर्मिनंट कन्सिडर करतो. डिटर्मिनंट ऑफ लॅम्बडा मायनस ए इज इक्वल टू 0. डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करतो आपण, तर डायगोनल मध्ये डायगोनलला लॅम्बडा ऍड करायचा असतो. ओके, आणि या सगळ्यांचं डायगोनलला लॅम्बडा घेऊन टाकायचं. ओके, त्याच्यानंतर काय करायचं सगळ्यांचं साईन चेंज करायचं. आता पहिला एलिमेंट -2 आहे, इथे काय म्हणजे +2, इथे म्हणजे -2. त्याच्यानंतर पुढं झिरोचा साईन चेंज होणार, 0 0 जाईल. ओके, मायनसने मल्टिप्लाय 2चा काय होईल -2. म्हणजे इथे काय करायचं लॅम्बडा -2. ओके, डायगोनलला लॅम्बडा ऍड करायचं, विसरायचं नाही. काय होतं आता हे लॅम्बडा +2 इंटू लॅम्बडा -2 हा प्रॉडक्ट काय येणार आहे λ² -4. ओके, त्याच्यानंतर मायनस काय येणार आहे 0 इज इक्वल टू 0. एक करेक्शन करू आपण, λ² -4 करण्याची काही गरज नाही, प्रॉडक्ट घेण्याची गरज नाही, ऍज इट इज. कारण काय होतं बघा इझिली सॉल्व्ह होईल ना, काही गरज नाही तसं करण्याची. काय करू आपण आता फक्त प्रॉडक्ट λ+2 इंटू λ-2 यांचं प्रॉडक्ट इज इक्वल टू 0. दोघांचा प्रॉडक्ट 0 कारण दुसरा प्रॉडक्ट 0. या दोघांचा प्रॉडक्ट 0 म्हणजेच एक तर ऍटलिस्ट एक तरी त्यांच्यापैकी 0 असला पाहिजे. किंवा दुसरी पॉसिबिलिटी काय की दोघं 0 असू शकतात. पहिल्या इक्वेशन होण्याची लॅम्बडाची व्हॅल्यू -2, दुसऱ्या व्हॅल्यू +2. याप्रमाणे दोन आल्या आयगेन व्हॅल्यूज आर आयगेन व्हॅल्यूज ऑफ ए. हे झाले याच्या आयगेन व्हॅल्यूज.
आता पुढचं स्टेप काय करायचं, स्टेबल आणि अनस्टेबल लाईन्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला आयगेन व्हेक्टर्स पण लागतात. ठीक आहे, मग आता आपल्याला आयगेन व्हेक्टर्स फाइंड आउट करायचे. हा आपला फक्त फर्स्ट पार्ट करतोय, सेकंड मॅट्रिक्स बाकी. हे पार्ट मेन्शन करायचं विसरून. आता कन्सिडर करायचं आयगेन व्हेक्टर. आयगेन व्हेक्टर फाइंड आउट करण्यासाठी काय करतो आपण, तर इक्वेशन लॅम्बडा आय मायनस ए इंटू कॅपिटल एक्स इज इक्वल टू जी. आता लॅम्बडा आय काय असतो, पुन्हा आधीप्रमाणेच लॅम्बडा आय मायनस ए. ओके, इथे ऑलरेडी आपण लॅम्बडा आय मायनस ए घेतलेला आहे, त्याचा डायरेक्टली यूज नाही, त्याचा यूज करायचा की ओके झालं, त्याचा यूज करू पुन्हा पुन्हा करण्यापेक्षा. लॅम्बडा प्लस टू 0 मायनस वन आणि लॅम्बडा मायनस टू. हा झाला फर्स्ट मॅट्रिक्स. एक्स मॅट्रिक्स काय असेल, कॉलम मॅट्रिक्स ज्याच्यात एक्स आणि वाय असेल आणि झिरो मॅट्रिक्स हे आपण. तर फर्स्ट काम काय असेल आपलं, की लॅम्बडाची व्हॅल्यू होती आपण निगेटिव्ह व्हॅल्यू, लॅम्बडा इज इक्वल टू -2. ओके, मग पहिले घेऊ आता आपण फॉर लॅम्बडा इक्वल टू -2. काय चेंज होतं बघू ते आधीच्या मॅट्रिक्स मध्ये पाहून घेऊ आपण. इथे चेंज होईल, लॅम्बडाची व्हॅल्यू -2, -2 प्लस 2 जाईल 0. ओके, हा -1 ऍज इट इज, 0 ऍज इट इज, नंतर हा -2 म्हणजे -4. आपल्या पुढच्या पेजवर म्हणजे काय होणार आहे, 0 -1 0 -4, 0 -1 0 -4 into x into y is equal to 0 0. आता प्रॉडक्ट घ्या, 0 इंटू एक्स होऊन जाणार आहे 0. ठीक आहे, -1 इंटू वाय -1 इक्वल टू 0. पुढे त्याच्यानंतर 0 इंटू एक्स 0, -4 इंटू वाय -4 इक्वल टू 0 असं लिहिण्यापेक्षा आपण मॅट्रिक्स फॉर्म करू. जे हा झाला आपला पहिल्या मॅट्रिक्स, ज्याच्यात दोन एलिमेंट आले लेफ्ट हँड साईडचे आणि राईट हँड साईडचे. आता इक्वेट करायचं, काय झालं ते मग, -y इज इक्वल टू 0, दुसरं इक्वेशन -4y इक्वल टू 0. आता पाहिलं तर इथं -1 ने मल्टिप्लाय करा म्हणजे इक्वेशन कशात कन्वर्ट होईल, y इक्वल टू 0. इथं -4 ने डिवाइड करा, काय होईल इक्वेशन, y इक्वल टू 0 असेल. म्हणजे होतं काय, आपल्याला दिसतात दोन इक्वेशन पण ऍक्च्युली एकच इक्वेशन, आणि अननोन्स किती आहेत आपल्याकडे, दोन. आपण काय करणार, पुन्हा इथं व्हॅल्यू असाइन करायची. y ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, x ला व्हॅल्यू असाइन, x इज इक्वल टू एस इज अ रिअल नंबर. असाइन केल्यामुळं आपला जो आयगेन वेक्टर आहे एक्स, हे काय येतो बरं, तो मेन्शन केला, एक्स आणि वाय. एक्स आला एस, वाय आला 0. एस कॉमन घेऊन टाका, इथे येईल 1 0. हे काय झालं, आर आयगेन वेक्टर्स ऑफ ए. ओके, एस काय इथं रिअल नंबर. याच्यातला आपल्याला हा जो 1 0 आहे, याचा आपल्याला पुढे यूज करायचा. हे झाले लॅम्बडा इक्वल टू -2 साठी. ओके, मग पुढे आपण लॅम्बडा इक्वल टू +2 साठी, पण त्याच्या आधी ओके चला लॅम्बडा इक्वल टू +2 साठीचं काम. फॉर लॅम्बडा इक्वल टू +2, मग त्याच्यासाठी पुन्हा तेच इक्वेशन, आधीचं इक्वेशन बघावं लागेल, काय होतं तिचं, सॉरी हा इक्वेशन म्हणजे इन मॅट्रिक्स. बघा आता इथं 2 + 2 होईल 4, -1 0 आणि 0. ओके, म्हणजे 4 -1 0 0. याप्रमाणे मॅट्रिक्स लिहा, 4 -1
0 0 into x matrix equal to 0 matrix. पुढचं आता पुन्हा मल्टिप्लिकेशन कर. 4 into x minus 1 into y for x minus 1. Okay. 0 into x 0 0 into y 0. हे झालं लेफ्ट हँड साईडचा प्रॉब्लेम. तर राईट हँड साईडला आहे 0 ओके. थोडक्यात भेटतं काय आपल्याला 4x minus y is equal to 0. याप्रमाणे काय होतं इथं एकच इक्वेशन आणि दोन अननोन्स. काय करणार पुन्हा आपण व्हॅल्यू असाइन y is equal to t where t is a real. ओके. टी न टी यूज करणं योग्य नाही कारण आपल्या इथलं एक्स येते एक्स इज अ फंक्शन ऑफ टी. ओके. एक काम करू एस ने यूज करतो आपण तिथे टी ने यूज करतो तिथे आर यूज करतो आर यूज करून टाकू. नव्हतं काय बघा आपला आयगेन वेक्टर एक्स वाय एक्स काय आपला पुन्हा अजून येतोय वाय ची व्हॅल्यू आर पुट करून आपल्याला एक्स करावं लागेल. वाय ची व्हॅल्यू आर वरच्या इक्वेशन मध्ये पुट करा म्हणजे 4x मायनस आर इज इक्वल टू 0. त्याच्यातला आर तिकडे शिफ्ट केला म्हणजे तो काय होईल प्लस आर आणि 4 ने तिकडे शिफ्ट केलं डिवाइड केलं म्हणजे एक्स इज इक्वल टू आर बाय 4. ओके. एक्स ची व्हॅल्यू आर बाय 4 आणि वाय ची व्हॅल्यू सॉरी आर. एक काम करा इथं आर आणि आर कॉमन घेऊन टाक. आर किंवा आर बाय 4 कॉमन घेतलं तरी चालेल. ओके. जर तुम्हाला फ्रॅक्शन नको असतील तर काय करता येईल तिथं आर किंवा आर बाय 4 कॉमन घेऊन टाकायचं. चला मग फ्रॅक्शन आर बाय 4 कॉमन घेऊ. काय करू इथं आर बाय 4 आर बाय 4 कॉमन घेतला तर 1 आणि आरच्या वेगळं आर बाय 4 कॉमन म्हणजे आर तर कॉमन घेत आर पूर्ण न घेता किती घेतलाय आपण 1/4 आर घेतलेला आहे. राहील किती तिथं आर कॉमन घेतलेला आणि 1/4 कॉमन घेतलेला म्हणजे राहील काय तिथं 3/4. इथंही पुन्हा फ्रॅक्शन यूज होतंय 3/4. ऍज इट इज ठेवा जाऊ दे करण्यापेक्षा काय करा आर कॉमन घ्या राहील काय इथं 1/4 आणि 1. हा झाला आपला तो आयगेन वेक्टर आर आयगेन वेक्टर्स ऑफ ए. आता त्याच्यानंतर ती स्टेबल लाईन आणि अनस्टेबल लाईन काय असते तिचं होतं काय आता आपल्याला जेव्हा आपली ही जी निगेटिव्ह लॅमडा इक्वल टू -2 आहे ना ही जी व्हॅल्यू हिचा यूज करून जे आपण सोल्युशन फाइंड आउट करतो ते सोल्युशन जे आहे ना त्या लाईन वर येतं. ती जी लाईन आहे त्या लाईनला म्हटलं जातं स्टेबल लाईन. मग काय लक्षात ठेवायचं जी आपली निगेटिव्ह आयगेन व्हॅल्यू आहे सॅडल केसमध्ये सॅडल सिस्टीम असेल त्या केसमध्ये म्हणजे एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह आयगेन व्हॅल्यू असेल फक्त त्या केससाठी. तर त्या केसमध्ये होईल काय की निगेटिव्हच्या करस्पॉन्डिंग जे आपलं सोल्युशन असेल ते सोल्युशन एका लाईनवर येतं त्या लाईनला म्हटलं आपण स्टेबल लाईन. आपण आता ती स्टेबल लाईन नाव द stable line contains the straight line solution contains the straight line solution. ओके. आता सोल्युशन लिहिताना कसं लिहायचं ते व्यवस्थित. ओके. त्याला डिनोट करताना x1 लिहायचं. ओके. इज इक्वल टू इथे घ्यायचा अल्फा आणि ई ची पॉवर घ्यायची याप्रमाणे रेस टू टी घ्यायचा पण त्याच्यासोबत आयगेन व्हॅल्यू घ्यायची. आयगेन व्हॅल्यू काय आपली इथली -2. ओके. म्हणजे अल्फा म्हणजे आर्बिटरी कॉन्स्टंट इंटू ई रेस टू -2t -2 काय आपली आयगेन व्हॅल्यू. ओके. आणि त्या आयगेन व्हॅल्यूचा आयगेन वेक्टर काय आलेला आहे तर तो लिहायचा. तो आलेला आहे आपला 1 0. ती व्हॅल्यू आलेली आहे आपली 1 0. एकच मिनिट. पुढं आणि जर इथं ऑब्झर्व केलं तर इथं काय होतंय बघा
जो सेकंड व्हॅल्यू आहे त्या वेक्टर मधली म्हणजेच y इक्वल टू 0. ठीक आहे. आणि y इक्वल टू 0 काय, 0 जे इक्वेशन आहे ते कसलं इक्वेशन आहे आपलं, एक्स ऍक्सिस. ओके. म्हणजे सांगता येईल आपल्याला दॅट इज स्टेबल लाईन इज एक्स ऍक्सिस. म्हणजे पहिल्या याच्यासाठी काय असणार आहे, एक्स ऍक्सिस ही स्टेबल लाईन असणार. पुढे दुसऱ्याच्यात काही मिस्टेक झाली की एकदा पाहून घेतो, एक्स मायनस वाय. ठीक आहे, नाही करेक्ट. अँड आता द अनस्टेबल लाईन द्यायची, पुढे काय लिहायची, द अनस्टेबल लाईन contains the straight line, contains the straight line solution. ते सोल्युशन कसं लिहायचं, एक्स टू टी इज इक्वल. ओके. इथं आता बीटा यूज करा, सेकंड आर्बिट्ररी कॉन्स्टंट ई रेस टू. आता सेकंड आयगेन व्हॅल्यू जी पॉझिटिव्ह आहे ती घ्यायची. अनस्टेबल लाईन कोणाला करस्पॉन्ड करेल, अनस्टेबल लाईनला. ओके. ई रेस टू टू टी तिथला आयगेन वेक्टर आहे 1/4 वन. ओके. इथे एक्स किंवा वाय झिरो नाहीये, त्यामुळे याला ऍज इट इज ठेवा. ओके. म्हणजे एक्स ऍक्सिस ही आपली स्टेबल लाईन आणि ही जी दुसरी लाईन असणार आहे ती काय असणार आहे, आपली अनस्टेबल लाईन. याप्रमाणे हे झाला फक्त पहिल्या मॅट्रिक्सचा काम. पुढे आता आपल्याला जो सेकंड मॅट्रिक्स आहे, तो सेकंड मॅट्रिक्स मी शॉर्ट मध्ये सॉल्व्ह करतो. ते तुम्हाला जमलं तर चला करून घ्या आपण ते पण. सेकंड मॅट्रिक्स जो आहे आपला त्याच्याकडे जाऊ. इथं काय, इथे एक डायगोनल मॅट्रिक्स दिलेला आहे, म्हणून ते पण एक्झाम्पल करून घेऊ. आता जो मॅट्रिक्स आहे तो मॅट्रिक्स आहे आपला 1 0 0 जो मॅट्रिक्स आहे मॅट्रिक्स 1 0 0 हा डायगोनल मॅट्रिक्स आहे. त्याच्या आपल्याला आयगेन व्हॅल्यूज डायरेक्ट सांगता येतील. डायगोनल मॅट्रिक्सच्या ज्या आयगेन व्हॅल्यूज आहेत त्याला डायरेक्टली सांगतो. सॉल्व्ह न करता डायरेक्टली आयगेन व्हॅल्यूज ऑफ ए आर काय येतील, 1 and -1. या काय असणार आहे, त्याचे डायरेक्टली आयगेन व्हॅल्यू जे डायगोनल एलिमेंट्स आहेत ते. डायगोनल मॅट्रिक्स साठी तुम्ही याप्रमाणे डायरेक्टली लिहू शकता. आता काय करायचं आपल्याला, यांच्यासाठी आयगेन व्हेक्टर्स फाइंड आउट करायचे. आयगेन व्हेक्टर्स फाइंड आउट करा. कन्सिडर लॅम्बडा आय मायनस ए एक्स इज इक्वल टू 0. लॅम्बडा आय मायनस ए काय येणार आहे, तो लॅम्बडा -1 0 0 आणि लॅम्बडा +1. डिटर्मिनंट इक्वल टू 0. काय होईल इथं, लॅम्बडा -1 लॅम्बडा +1 इज इक्वल टू 0. या दोघा नंबरचा प्रॉडक्ट 0 म्हणजे दोघांपैकी ऍटलिस्ट एक 0 असला पाहिजे. पहिल्या इक्वेशन वर व्हॅल्यू येईल 1, दुसऱ्या व्हॅल्यू येईल -1. सॉरी, मी मॅट्रिक्स सॉल्व्ह करून टाकला. आपल्याला मॅट्रिक्स सॉल्व्ह नाही करायचं होतं आपल्याला, सॉरी डिटर्मिनंट सॉल्व्ह नाही करायचं होतं आपल्याला. तिथे करायचं काय होतं आपल्याला, आयगेन व्हेक्टर्स फाइंड आउट करायचे होते. आयगेन व्हॅल्यूजच फाइंड करून टाक. पुन्हा बघा ते तुम्ही चेक करताय तिथं आयगेन व्हॅल्यूज डायरेक्ट तोंडी पण कसं सांगायला, ते काय आलं आपल्या +1 आणि -1. पुन्हा आपण ते मॅट्रिक्स सॉल्व्ह करू. काय लॅम्बडा -1 0 0 आणि लॅम्बडा +1. मॅट्रिक्स XY इंटू 0. याच्यातलं काय करू आता आपण, लॅम्बडाची व्हॅल्यू -1 फॉर लॅम्बडा इक्वल टू -1. काय चेंजेस होतात बरं मॅट्रिक्स मध्ये, -1 -1 होईल -2 0 0 आणि इथं म्हणजे 0 इंटू XY इज इक्वल टू 0. बघा आता इथे तुम्हाला एकच इक्वेशन येईल, -2 इंटू एक्स आणि 0 इंटू वाय. दुसरे तर दोन्ही रो, सेकंड रो मधला दोन्ही एलिमेंट 0. -2 x 0 म्हणजेच काय म्हणजे इक्वेशन, x इक्वल टू 0 होतं. काय इथं
दोन अननोन्स आणि एक व्हेरिएबल आहे. आपण एकाला म्हणजे राहिलेल्या याला व्हॅल्यू असाइन y इज इक्वल टू एस एस बिलॉंग्स टू आर. आपले आता आयगेन वेक्टर्स एक्स वाय. एक्स वाय काय झाला, एक्स म्हणजेच आपला 0, वाय म्हणजेच एस. एस कॉमन घ्या म्हणजे आयगेन वेक्टर भेटेल आपल्याला 0 अँड 1. 0 अँड हे झाली लॅमडा इक्वल टू -1 साठीचा आयगेन वेक्टर. आता फॉर लॅमडा इक्वल टू +1 साठीचा आयगेन वेक्टर. 1 साठी काय होईल, 1 - 1 0 0 0. 1 + 1 2. हे पण सिमिलर येणार आहे. काय होईल बघा इथं, 0 × x 2 × y इक्वल टू 0. म्हणजेच काय होईल, y इज इक्वल टू 0. पुन्हा इथं व्हॅल्यू असाइन करावं लागेल. असा येईल x इज इक्वल टू r. r इज रिअल. आयगेन वेक्टर काय होतोय बघा आता इथं, r आणि 0. कॉमन घ्या म्हणजेच 1 0. मग आता आपल्याला स्टेबल आणि अनस्टेबल लाईन द्यायची. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टेबल लाईन कंटेन्स आता आपण ते सोल्युशन देऊ. कंटेन्स द स्ट्रेट लाईन सोल्युशन. पुन्हा काय लिहिणार आपण, x1 ऑफ t इज इक्वल अल्फा इंटू ई रेस टू, पहिली आयगेन व्हॅल्यू आपली -1 म्हणजे -t. ओके, तिथला आयगेन वेक्टर आहे 0 1. आता इथं जर ऑब्झर्व केलं तुम्ही, इथं आपली एक्स एक्स ची व्हॅल्यू 0 म्हणजे एक्स इज इक्वल टू 0. कसलं इक्वेशन आहे आपलं, वाय ऍक्सिस. म्हणजे स्टेबल लाईन काय इथं, स्टेबल लाईन इज एक्स ऍक्सिस. स्टेबल लाईन काय असणार आहे, एक्स ऍक्सिस. अँड अनस्टेबल लाईन द्यायची. स्टेबल लाईन contains the straight line solution. त्याला कशाने डिनोट करायचं आपल्याला, x2 ते येईल बीटा ई रेस टू. आता ही आयगेन व्हॅल्यू आपली +1. +1 इंटू डी येईल टी. तिथला आयगेन वेक्टर आहे 1 0. आता इथे जर ऑब्झर्व केलं तर आपला y0, y इक्वल टू 0 इज इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस. सॉरी, y एक्स ऍक्सिस. वरती आपण तेच लिहिलं का, x इक्वल टू 0. ओके, तिथे करेक्शन करायचे. तिथे एक्स ऍक्सिस लिहिता इथे काय पाहिजे, y ऍक्सिस. एक्स ऍक्सिस सॉरी, y ऍक्सिस इज स्टेबल ऍक्सिस आणि अनस्टेबल ऍक्सिस इज एक्स ऍक्सिस. ओके, कारण एक्स ऍक्सिस इक्वेशन y इक्वल टू 0 आणि आपला जो वेक्टर आहे त्याच्यात y जो आहे तो 0 आहे. ओके, वरती एक्स आहे खाली y आहे ना, y इक्वल टू 0. याप्रमाणे काय झालं, दोन्ही याच्यासाठी एक स्टेबल आणि अनस्टेबल. स्टेबल कोणाला करस्पॉन्ड करेल एवढं लक्षात ठेवा, सॅडल केस साठी असणार आहे. सॅडल केस साठी ही निगेटिव्ह आयगेन व्हॅल्यूच्या करस्पॉन्डिंग सोल्युशन ज्या लाईन वर येतं ती झाली स्टेबल लाईन, आणि पॉझिटिव्ह आयगेन व्हॅल्यूच्या करस्पॉन्डिंग सोल्युशन ज्या लाईन वर येते ती झाली अनस्टेबल लाईन. या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल्स